सुरू करूया, वेळ झाली आहे. अवतार मेहेर बाबान की जय. अवतार मेहेर बाबान की जय. अवतार मेहेर बाबान की जय. प्रियतम मेहेर प्रभू, आमच्यामध्ये उपस्थित होऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद द्यावा आणि आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहेर बाबान की जय. अवतार मेहेर बाबान की जय. अवतार मेहेर बाबान की जय. जय बाबा. सगळ्यांना जय बाबा. मेहेर बाबांचे अध्यात्मपर लेख आणि संदेश भाग 2 पुस्तक आपण बघत आहोत. आणि आपण आज प्रकरण 10, अत्यंत महत्वाचं आणि आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय अवतार, हे प्रकरण सुरू करणार आहोत. याआधी आपण साधकाची लक्षणे हे प्रकरण बघितलं आणि त्याच्यामध्ये 4 त्याचे भाग होते. ते इतकं महत्वाचं प्रकरण होतं की त्याचे दैवी गुण काय असतात आणि अशा बऱ्याच विषयांवर त्या प्रकरणामध्ये चर्चा केलेली होती. आता आपण आज बघणार आहोत अवतार, प्रकरण नंबर 10, पान नंबर 96. पॅरेग्राफचं नाव आहे अवतार. प्रत्येक सजीव प्राणी कळत अथवा न कळत एकाच गोष्टीचा शोध करत असतो. पहिलंच वाक्य किती विचार करायला लावणार आहे की प्रत्येक जो सजीव प्राणी आहे, म्हणजेच जीवात्मा, ज्याच्यामध्ये जीव आहे, हा प्रत्येक प्राणी कुठल्या तरी गोष्टीचा शोध करत असतो. आपल्याला अंदाज आलाच असेल की कसला शोध करत असेल ते. आणि हा शोध तो कधी जाणीवपूर्वक करत असतो, कधी तो अज्ञानपणे म्हणजे त्याला न कळत करत असतो. त्याला तो शोध त्याचा चालू असतो, पण त्याला माहित नसतं की तो कसला शोध करतोय ते. खालच्या दर्जाच्या सजीव प्राण्यात आणि अप्रगल्भ मनुष्यात हा शोध अजाणपणे, अनकॉन्शियसली होतो. प्रगल्भ मनुष्य हाच शोध जाणून करत असतो. जे प्रगल्भ, विकसित बुद्धी झालेली आहे, ज्याचं कॉन्शियसनेस, चेतना विकसित आहे, असा मनुष्य जो आहे तो कॉन्शियसली किंवा जाणीवपूर्वक हा प्रयत्न, त्याचा शोध चाललेला असतो. पण जे खालच्या दर्जाचे, म्हणजे मनुष्य योनीच्या खालची योनी म्हणू शकतो आपण, त्या प्राण्यांमध्ये किंवा अप्रगल्भ मनुष्य, की ज्याची आध्यात्मिक मार्गावर तेवढी अजून रुची नाहीये किंवा प्रगती नाहीये, असे लोकही हा शोध घेत असतात. पण त्यांना त्याची जाणीव नसते, चेतना नसते, अनकॉन्शियसली त्यांचा शोध चालू असतो. आणि नॅचरली हा शोध कसला असणार? ईश्वराचा शोध असणार, आत्मज्ञानाचा शोध असणार, स्वतःच्या मूळ स्वरूपाला परत बघण्याचा शोध हा असणार. या शोधाच्या विषयाची आनंद, शांती, स्वातंत्र्य, सत्य, प्रेम, पूर्णता, आत्मानुभव, ईश्वर प्राप्ती आणि सायुज्यता, युनियन विथ गॉड, ईश्वराशी मिलन किंवा ईश्वराशी एकरूप होणं, सायुज्य म्हणजे जे मूळ स्वरूप आहे त्याच्याशी एकरूप होणं, अशी पुष्कळ नावे आहेत. आता हा जो शोध असतो तो जाणून बुजून शोध होत असू दे किंवा अजाणतेपणे असू दे, त्या शोधाची नावं काय आहेत? कुणी म्हणतो मी आत्मशांती शोधतो, कुणी सांगतो मी स्वातंत्र्याच्या शोधात आहे. स्वातंत्र्य म्हणजे आत्मा हा पारतंत्र्यात आहे. कसलं पारतंत्र्य आहे? अहंकार, आपले सगळे संस्कार, मन, ह्या सगळ्या पारतंत्र्यात आपला आत्मा आहे.
त्यातनं तो निघेल तेव्हा तो स्वतंत्र होईल, तेव्हा तो परमात्म्याशी एक होईल. कुणी आनंदाच्या शोधात असतं, कुणी शांतीच्या शोधात असतं, कुणाला पूर्णत्व हवं असतं, कुणाला आत्मानुभव हवं असतो. कुणी सांगतं मला आत्मानुभव हवाय, मला आत्मज्ञान हवंय असं. आणि कुणी ईश्वर प्राप्तीच्या शोधात सगळं घरदार सोडून हिमालयात जातं. तर अशा प्रकारे ह्या शोधाची वेगवेगळी नावं त्याला देता येतील, पण तो शोध सगळे करतात, अजाणतेपणे किंवा जाणतेपणे. वस्तुतः हा शोध या सर्वांसाठीच असतो, परंतु तो विशिष्ट मार्गाने चालला असतो. सुखाचे क्षण, सत्याचे ओझरते दर्शन व परमात्मा ऐक्याचे धावते क्षणिक अनुभव प्रत्येकालाच मिळतात. किती छान सांगितलंय की आपल्या आयुष्यात जे काही सुखाचे क्षण असतात ते क्षण हे सुद्धा ईश्वर दर्शनाचे एक ओझरतं दर्शन असतं. म्हणून सुखापासून वंचित होऊ नका, किंवा ते सुख अनुभवणं म्हणजे काही गुन्हा नव्हे. कुठलाही सुखाचा क्षण, निखळ सुखाचा, निर्मळ सुखाचा क्षण हा परमेश्वराशी ऐक्याचा एक ओझरतं पुसटचं दर्शन असतं. किती वेगळा आणि नवीन विचार आहे हा, माझ्यासाठी तरी नवीन आहे, कदाचित आपल्यातल्या काही लोकांना हा माहीत असेल. पण आयुष्यातल्या कुठल्याही सुखाचं ओझरतं दर्शन म्हणजे परमात्म्याचंच एक ओझरतं दर्शन असतं. परमात्मा ऐक्याचे धावते क्षणिक म्हणजे तो परमात्म्याशी एकरूप होण्याचा क्षणिक अनुभव असतो, धावता असा अनुभव असतो, पुसटचा अनुभव असतो. पण हे अनुभव चिरकाल टिकवावे अशी त्यांची इच्छा असते. आज पण काय म्हणतो, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आपल्याला वाटतं सुख क्षणिक आहे, पण हे सुख कायम टिकवणं म्हणजेच ईश्वराशी एकरूप होणं. का? कारण ईश्वर म्हणजे इन्फिनिट ब्लिस, शाश्वत अनंत चिरकाल टिकणारा आनंद म्हणजे ईश्वर. मग त्या ईश्वराशी एकरूप होणं म्हणजेच सुख आहे. आणि ईश्वराशी एकरूप झालं, त्याचं दर्शन झालं म्हणजे तो अनुभव चिरकाल टिकणारा असतो. बाकी ज्या भौतिक सुख आहे, आता आहे नंतर नाही, नंतर ते क्षणकाल टिकणारं असतं, शाश्वत नसतं. तसं ईश्वराशी ऐक्याचा अनुभव हा अशाश्वत नाही, तो शाश्वत आहे, चिरकाल टिकणारा आहे. सतत बदलत राहणाऱ्या परिस्थितीतही अनंत सत्य प्रस्थापित करण्याची त्यांची इच्छा असते. सारखी बदलणारी परिस्थिती असली तरी ईश्वर काय आहे, अपरिवर्तनशील आहे. म्हणून त्याच्याशी प्रस्थापित करायचं अनंत सत्य जे आहे म्हणजे ईश्वर आहे. आणि त्या सतत बदलणाऱ्या परिस्थितीतही त्या अंतिम सत्याशी एकरूपता प्रस्थापित करण्याची त्यांची इच्छा असते. ही मानवी इच्छा स्वाभाविक आहे असं वाटणं अगदी साहजिक आहे, नैसर्गिक आहे. या इच्छेचा मुख्य आधार म्हणजे त्याची स्वतःच्या परमात्म्याशी असलेल्या मूलभूत ऐक्याची स्मृती होय. असं प्रत्येक मनुष्याला का वाटतं? कारण मनुष्य म्हणजे आत्मा, आत्मा हा शेवटी परमात्म्याचा अंश आहे, आणि हा परमात्म्याचा अंश आहे हे सत्य आहे. मग हा जो त्याला परमात्म्याशी तो जो एकरूपता त्याची आधी होती, आणि कोहम पासून तो जो परमात्म्यापासून दुरावला, त्या इच्छेमुळे, स्वतःला जाणण्याच्या इच्छेमुळे तो परमात्म्यापासून आत्मविलग होऊन जीवात्मा झाला. तर या जीवात्म्याला कुठेतरी स्मृती आहे की मी परमात्म्याशी एकरूप होतो, किंवा मी तोच परमात्मा आहे. आणि ही जी त्या जीवात्म्याची स्मृती आहे, किती वेगळा विचार आहे हा. ही जी परमात्म्याशी स्वतःच ऐक्य असल्याची मूलभूत मूळ स्मृती त्या जीवात्म्याची आहे, त्या स्मृतीमुळे, त्या आठवणीमुळे त्या जीवात्म्याला ही इच्छा स्वाभाविक होते की परमात्म्याशी ऐक्य पावण्याची, त्याला बघण्याची, त्याला भेटण्याची, ईश्वर प्राप्तीची, पूर्णत्व प्राप्त करण्याची, आत्मानुभव मिळवण्याची, किंवा अनंत शांती, अनंत आनंद प्राप्त करण्याची ही जी ओढ जीवात्म्याला असते ती त्यामुळे असते, कारण त्याची जी स्मृती असते परमात्म्याशी ऐक्याची, ती स्मृती त्याची अजून असते. ही स्मृती व्यक्तीच्या कमी अधिक उत्क्रांतीच्या मानाने मंद अथवा तीव्र असते. आपण नेहमी बघतो की प्रत्येक आत्म्याचा प्रवास जो आहे
हा कमी अधिक असणार, प्रत्येकाचे प्रयत्न कमी अधिक असतात. तर ज्याप्रमाणे त्या आत्म्याची जीवात्म्याची उत्क्रांती असेल त्या प्रमाणात ही जी इच्छा आहे, ही जी स्मृती आहे, जसं मनुष्य योनीच्या आधीची योनी आहे, पत्थर योनी आहे, किंवा झाडांचं आहे, किंवा पशुपक्ष्यांचं आहे, तिथे ही स्मृती फार फिकी असणार किंवा नसणार. पण मनुष्य योनीमध्ये जर त्या जीवात्म्याची आध्यात्मिक प्रगती जास्त असेल तर ही त्याची स्मृती जास्त तीव्र असू शकते आणि इतर बाबतीमध्ये ती मंद असू शकते. पुढचा पॅरेग्राफ पान नंबर 97 वर, उत्क्रांती म्हणजे काय. आता उत्क्रांती म्हणजे काय ह्याच्याबद्दल बाबा सांगतायत. प्रत्येक प्राणी स्वतःच्या खऱ्या स्वरूपाच्या विषयीच्या अज्ञानाने बद्ध असलेला असा परमेश्वराचा अंशतः आविष्कारच असतो. एकच वाक्य आहे, पण त्या एका वाक्यात सगळं काही अध्यात्म साचलेलं आहे. आणि किती त्याचा ह्या प्रकरणामध्ये एक एक वाक्याचं तुम्ही जर एक्सप्लेशन किंवा निरूपण म्हणाल तर ते कैक पानं होईल. त्यात इतकं गहन गंभीर आणि इतके त्याच्यामध्ये विषय आलेले आहेत आणि इतके सुंदर त्याच्यामध्ये विवेचन केलेलं आहे की प्राणी म्हणजे काय आहे. परमेश्वराचा अंशतः आविष्कार आहे. प्राणी हा म्हणजेच जीवात्मा परमेश्वराचा अंशतः आविष्कार आहे. आविष्कार आहे, परमेश्वराचा आविष्कार आहे, पण तो अंशतः आहे. पण हा आविष्कार कसा आहे, त्याला स्वतः विषयीचं ज्ञान नाही. त्या जीवात्म्याला ह्या आविष्काराचं सुद्धा ज्ञान नाही. अशा अज्ञानाने बद्ध असलेला असा तो जीव आहे. तो जीव परमेश्वराचा अंशतः आविष्कार आहे, परंतु स्वतःच्या ज्ञानाविषयी, स्वतःच्या खऱ्या स्वरूपाविषयी अज्ञान आहे आणि त्या अज्ञानात तो बांधलेला असा जीव आहे. क्लिअर. परमेश्वराचा अंशतः आविष्कार म्हणजे हा जीव आहे, पण त्या जीवाला हे माहित नाही की मी परमेश्वराचा अंशतः आविष्कार आहे. हे त्याचं अज्ञान आहे आणि त्या अज्ञानामध्ये तो बांधला गेलेला आहे. वास्तविक सर्व उत्क्रांती ही अज्ञान स्थितीतील देवपणापासून ज्ञानयुक्त देवपणापर्यंतची मजल असून त्या उत्क्रांतीत मूलतः शाश्वत व अनंत असलेला परमेश्वर अनेक रूपे धारण करतो, अनेक अनुभव अनुभवतो आणि स्वतःच घालून घेतलेल्या अनेक बंधनांच्या पलीकडे जातो. हे वाक्य मी इथे मुद्दाम मध्ये तोडलं नाही, अत्यंत उत्कृष्ट सुंदर वाक्य आहे. संपूर्ण जीवात्म्याचा प्रवास किंवा जीवात्मा ते शिवात्मा हा संपूर्ण प्रवास एवढ्या एका वाक्यात त्यांनी पूर्ण वर्णन केला की ही उत्क्रांती म्हणजे काय आहे. आपण मागे पण एका प्रकरणात बघितलं, जीवात्मा, परमात्मा आणि शिवात्मा अशा 3 स्टेजेस तिथे बाबांनी स्पष्ट केलेल्या होत्या की परमात्मा म्हणजे काय, जीवात्मा म्हणजे काय आणि शिवात्मा म्हणजे काय. तर तसंच कोहम, मी कोण आहे, ही जी अवस्था आहे म्हणजे हा ईश्वर आहे. जी परात्पर अवस्था आहे, बियॉन्ड अवस्थेतला जो ईश्वर आहे, त्या ईश्वराला ना स्वतःचं भान आहे, ना सृष्टीचं भान आहे, ना स्वतःची अनंत आनंद, अनंत शक्ती, अनंत ज्ञान अवस्थेचं त्याला भान नाहीये. आणि तसं त्या शक्तीचं, अवस्थेचं त्याला भान नसल्यामुळे तो ईश्वर कुणाच्याही जीवात्म्याची मदत काहीही करू शकत नाही. कारण त्या ईश्वराला ना स्वतःचं अवस्थेचं भान आहे, ना सृष्टीचं भान आहे. तर तिथे बाबांनी त्याला एक बेभान भगवान असा शब्द टिफिन लेक्चर मध्ये यूज केलेला आहे. मला तो फार शब्द आवडला की ईश्वरापेक्षा अवतार श्रेष्ठ का. आपण पुष्कळ बघतो पुराणात वगैरे की रामाचं ह्याच्यावर, कृष्णाच्या ह्याच्यावर देवदेवतांनी पुष्पवृष्टी केली वगैरे. त्याचं हे कारण आहे, कारण
हा जो जीवात्मा आहे, ईश्वर जो आहे, त्याला स्वतःची जाणीव नाही. परात्पर अवस्था, बियॉन्ड परात्पर अवस्थेमधला जो ईश्वर आहे, त्या ईश्वराला स्वतःच जाणीव नाही. आणि त्यावेळेला त्याच्यामध्ये एक लहर उत्पन्न होऊन त्याला वाटतं की मी कोण आहे, मी कोण आहे हे जाणण्याची इच्छा त्याच्यामध्ये उत्पन्न झाली. आणि ही पहिली इच्छा, ह्या पहिल्या इच्छेबरोबर इच्छेने काय तयार होतं, विचाराने काय होतं तयार, संस्कार. म्हणून ह्या पहिल्या इच्छेबरोबर पहिला संस्कार निर्माण झाला. आणि दॅट इज द क्रिएशन. जय बाबा. हा, हँड रेज केला. हा बोला. नमस्कार मिस्टर गिल, बोला. काय विचारायचंय, सांगायचंय? हा, आर जी पाटील, सॉरी. हा, मिस्टर आर जी पाटील, तुम्हाला काही विचारायचंय, काही सांगायचंय की चुकून हँड रेज झालाय? जय बाबा. इथे मला कुणीतरी हँड रेज केल्याचं दिसतंय. त्यांना काही प्रश्न असेल, त्यांनी आपला माईक ओपन करून प्रश्न लगेच विचारला तरी चालेल. किंवा आपण हा पॅरेग्राफ संपल्यावर तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. किंवा तुम्हाला माईक ओपन होत नसेल तर तुम्ही चॅट मध्ये टाकून द्या लिहून. तुम्ही हँड रेज केलाय, आपण पुढे वाचूया. त्यांना प्रश्न असेल, त्यांचा माईक ओपन झाल्यावर आपण त्यांचा प्रश्न घेऊया. तर ही जी ईश्वराची अवस्था आहे की कोहम, मी कोण ह्या जाणण्यापासून, आणि तिथे त्याला क्रिएशन पॉइंट असं नाव बाबांनी दिलंय, उत्पत्ती स्थान किंवा ओम पॉइंट, जिथे विश्वाची उत्पत्ती झाली, जिथे पहिला जीवात्मा तयार झाला. मग हा जीवात्मा या सगळ्या भूमिकांमधून जात जात अनुभव करत करत कैक लक्ष येऊन पार करत करत मानव भूमिकेपर्यंत पोहोचतो. आणि मानवी योनीमध्ये त्याला जशी आध्यात्मिक त्याची प्रगती होत होत सप्तभूमिका तो पार करून पुन्हा त्याचं ईश्वराशी एकरूप तो होतो. त्याला 6व्या भूमिकेत ईश्वर दिसतो. 7व्या भूमिकेत त्याला ईश्वराशी त्याचं एकरूप ऐक्य होतं, मिलन होतं. 7व्या भूमिकेत त्याचा द्वैतभाव आणि द्वंद्व भाव दोन्ही गळून पडतो. आणि 7व्या भूमिकेमध्ये त्याला ईश्वरी साक्षात अनुभव येतो की मीच ईश्वर आहे आणि सगळ्या चराचरात मी भरून आहे. हा जो अनुभव आहे हा सगळ्यात महत्वाचा अनुभव आहे. बाबा सांगतात की किती थेरी वाचली तरी ह्या अनुभवातून तुम्हाला जे प्राप्त होईल ते थेरीतनं कधीच कळू शकणार. त्यासाठी तुम्हाला किती ज्ञान असलं तरी अनुभव जरुरी आहे. अनुभव असणं महत्वाचं आहे. अनुभव महत्वाचा आहे. हा अनुभव म्हणजे ईश्वरत्व प्राप्त करणं. आणि अशा प्रकारे ईश्वरी साक्षात्कारानंतरही पुन्हा त्याच्या पुढे स्टेजेस आहेत. आत्मज्ञान मागेच गेलं, आत्मज्ञानानंतर ईश्वर ज्ञान, त्याचा अनुभव, आणि ईश्वर अनुभवानंतर सुद्धा त्याच्या स्टेजेस आहे की शरीर तसंच ठेवून आणि त्या अनंतानात डुबलेलं राहण्याची अवस्था, जो आनंद आहे त्याचा त्याग करून सर्व मानव सृष्टीसाठी पुन्हा सृष्टीचं आणि स्वतःचं भान परत ठेवून जेव्हा तो पुन्हा या पृथ्वीवर राहतो, त्या देहामध्ये परत येतो, म्हणजे राहतो, दुसरा जन्म नसतो. आणि जेव्हा इतर जीवांना मदत करतो त्यांचं पण मूळ रूप जाणण्यासाठी, तो म्हणजे त्याला मग तेव्हा सोहम, अरे मी तोच होतो, पण मी आतापर्यंत स्वतःला समजत होतो तो मी नव्हतोच. म्हणजे हा जो प्रवास आहे कोहम पासून सोहम पर्यंतचा, तो प्रवास म्हणजे उत्क्रांती. आणि मग ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पत्थर योनी, जलचर योनी, किडा, कीटक, मच्छी, काय ते झाड, झुडप, प्राणी, अशा सगळ्या योनींमधून तो प्रवास ईश्वरापर्यंतचा प्रवास आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की ही जी देवपण होतं, हे जे देवपण होतं, त्या देवपणात त्याला माहित नव्हतं की मी देवपण आहे. म्हणून ते अज्ञानपूर्वक देवपण होतं. तेव्हा ही जीवात्मा देव होता, परमात्मा होता, पण त्याला माहित नव्हतं की मी परमात्मा आहे.
म्हणून ह्या अज्ञानयुक्त परमात्माच्या स्थितीपासून ज्ञानयुक्त देवपणापर्यंतची स्थिती, म्हणजे आता तो पुन्हा देव झाला आणि त्याला हे माहित आहे की मी तोच होतो आणि मीच देव आहे, त्याचं भान आहे, आपल्या अनंत शक्ती, अनंत ज्ञान आणि अनंत आनंद सगळ्याची त्याला जाणीव असल्यामुळे तो इतरांची मदत करू शकतो. म्हणून हा ज्ञानयुक्त देवपणापर्यंतची मजल म्हणजे उत्क्रांती आहे. मूळ शाश्वत आणि अनंत असलेला परमेश्वर कसा आहे? शाश्वत आहे, अनंत आहे. पण तो काय करतो? त्याला जाणीव नसल्यामुळे, अज्ञान असल्यामुळे तो ही अनेक रूपे, दगडापासून कीटक, जलचर, प्राणी, पक्षी, झाडी, झुडप पासून अशा सगळ्या योनी पार पार करत मनुष्य योनीमध्ये येऊन मनुष्य योनीत तो आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करून पुन्हा तो आत्मा जेव्हा जीवात्मा शिवाला मिळतो, परमात्म्याला मिळतो आणि शिवात्मा बनतो. हे अशी तो ईश्वर अनेक रूपे धारण करतो, अनेक अनुभव घेतो आणि जे स्वतःला बंधन घालून घेतलेलं आहे. आता स्वतःला बंधन का घालून घेतलं? कारण तो अनंत ईश्वर आहे, अनंत गुणांनी युक्त आहे, अनंत आनंद आहे, त्याच्या ठाई अनंत शक्ती आहे. पण त्या परात्पर अवस्थेत त्या ईश्वराला भान नाही की माझ्याकडे हे सगळं आहे. आणि त्यामुळे मी कोण आहे हे जाणण्यासाठी जेव्हा हा ईश्वर निघतो तेव्हा त्याचा जीवात्मा बनतो आणि जीवात्मा बनल्यामुळे त्याने स्वतःला ह्या अज्ञानाच्या बंधनात स्वतःला अडकून घेतलेला आहे. आणि हा स्वतःच अशा घालून घेतलेल्या बंधनांच्या पलीकडे खरा परमात्मा आहे. आणि म्हणून मी हे वाक्य परत एकदा वाचते. वास्तविक सर्व उत्क्रांती ही अज्ञान स्थितीतील देवपणापासून, अज्ञान स्थितीतील देवपण, बेभान ईश्वर, ज्या ईश्वराला स्वतःच्या ताकदीची कल्पना नाही, अनंत आनंदात व्यक्त असलेला परात्पर अवस्थेतला ईश्वर म्हणजे अज्ञान स्थितीतील देवपण. अज्ञान स्थितीतील देवपणा, कारण आपल्याला नेहमी वाटतं की जर आत्मा परमात्म्याचा अंश आहे तर तो परमात्म्यापासून वेगळा झालाच का, असं आपल्याला मला तरी नेहमी ही शंका यायची की तो वेगळा झालाच का. मग ती जी इच्छा त्याला झाली की मी कोण आहे जाणण्याची, त्यामुळे परमात्म्यापासून जीवात्मा वेगळा झाला आणि म्हणून त्याने स्वतःला बंधनात अडकून घेतलं. सर्व उत्क्रांती ही अज्ञान स्थितीतील देवपणापासून ज्ञानयुक्त देवपणापर्यंतची मजल असून त्या उत्क्रांतीत मूलतः शाश्वत म्हणजे चिरंतन टिकणारा आणि अनंत असलेला परमेश्वर अनेक रूपे धारण करतो, अनेक अनुभवतो आणि स्वतःच घालून घेतलेल्या अनेक बंधनांच्या पलीकडे जातो. म्हणजे हा जीवात्म्याचा प्रवास. या जीवात्म्याचा पूर्ण पत्थर योनीपासून पुन्हा गॉड रिअलायझेशन प्राप्त करून परात्पर पुन्हा ईश्वर अवस्था प्राप्त करून अवतारत्वापर्यंत किंवा सद्गुरु अवस्थेपर्यंत येणं म्हणजे उत्क्रांती. हा जीवात्म्याचा प्रवास म्हणजे उत्क्रांती. विधात्याच्या दृष्टीने उत्क्रांती हा खेळ आहे. तो जो परात्पर अवस्थेतला किंवा ईश्वर जो आहे त्याच्या दृष्टीने ही उत्क्रांती हा निव्वळ एक खेळ आहे. या खेळाशिवाय, एका स्वप्नाशिवाय, एका झिरोशिवाय ह्याला महत्व नाही. आता ही जी अवस्था आहे, ही जी तिची 10 स्टेट्स ऑफ गॉड सांगितलेले आहे, 10 स्टेट्स ऑफ गॉड, त्याच्यामधली ही 5वी आणि 6वी अवस्था ईश्वराची आहे की जिथे त्याला म्हटलेलं आहे एम्बोडाइड सोल, असा त्याचा शब्द आहे, एम्बोडाइड सोल. आणि दुसरा मनुष्य रूपातला जो आत्मा आहे तो परमात्म्याचा अंश म्हणजेच मनुष्य रूपातला ईश्वर. तर बऱ्याचदा 10 स्टेट्स ऑफ गॉड वाचताना बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं की हा 5व्या आणि 6व्या मध्ये त्यांना समजत नाही नक्की काय आहे. की ईश्वराच्या 10 अवस्था आपण बघतो, तर परात्पर अवस्था, परब्रह्म अवस्था, ईश्वर अवस्था, जिथे
करता धरता हरता किंवा ब्रह्मा विष्णू महेश ही एक अवस्था थर्ड स्टेट दिलेली आहे. मग एक चौथी भूमिका आहे, मग पाचवी भूमिका आहे एम्बोटाईड सोल, मग सहावी भूमिका आहे गॉड इन ह्युमन फॉर्म. हा महत्वाचा. तर तिथे जो उत्क्रांतीसाठी तयार झालेला आहे तो मनुष्य रूपातला ईश्वर. ही मनुष्य रूपातला ईश्वर ही ईश्वराची सहावी अवस्था ईश्वराच्या 10 अवस्थामध्ये स्पष्ट केलेली आहे. मी चुकत असेल तर मला प्लीज करेक्ट करा, कठाळे काका इथे असतील. आणि ओमनी जर आता तो दाखवला ना चार्ट तर बरं होईल बेटा. तो जो इंग्लिशवाला चार्ट आहे तो थोडा वेळ आपण दाखवूया इथे. मी वाचत राहते पुढे. हा, थँक्यू बेटा, थँक्यू. हा, ओम आता एक चार्ट हे करेल थोडस अजून स्पष्टीकरणसाठी की उत्क्रांती किंवा 10 स्टेप्स हा जो ईश्वर आहे एकाच वाक्यात त्यांनी इतका सुंदर पूर्ण जीवन प्रवास दिलेला आहे जीवात्म्याचा. पुढे मी वाचते. या खेळात केवळ तत्वास आपले निरुपाधिक पूर्ण ज्ञान शक्ती आणि दैवी आनंद यांच्या असीमतेची कसोटी सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये घेता येते. आता विधात्याच्या दृष्टीने हा उत्क्रांती हा एक केवळ खेळ आहे आपल्यासाठी. जीवात्म्यापासून शिवात्म्यापर्यंतचा तो प्रवास आहे. कोहम पासून सोहम पर्यंतचा प्रवास आहे. पण परमेश्वरासाठी विधात्याच्या दृष्टीने तो केवळ एक खेळ आहे. आणि ह्या ज्या उत्क्रांतीच्या खेळामध्ये जे ईश्वराच्या दृष्टीने ईश्वराचं जे पूर्ण ज्ञान, पूर्ण असीम शक्ती आणि असीम दैवी आनंद आहे, ह्याची जी असीमता आहे, अमर्यादपणा आहे, त्या अमर्यादपणाची परीक्षा किंवा कसोटी सगळ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये त्याला घेता येते. बिनशर्तपणे घेता येते. कुठलाही अटकाव नसताना त्याला आपल्या अमर्याद शक्ती, अमर्याद आनंद आणि अमर्याद ज्ञान याची परीक्षा त्याला घेता येते. या खेळात केवळ तत्वास आपले निरुपाधिक म्हणजे बिनशर्त किंवा अप्रतिबंध अमर्याद पूर्ण ज्ञान शक्ती आणि दैवी आनंद यांच्या असीमतेची अमर्यादपणाची कसोटी म्हणजे परीक्षा सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये त्याला घेता येते. परंतु जोपर्यंत ईश्वर पूर्ण मानवामध्ये परस्पर विरोधी गोष्टींचा समतोलपणा आणि समभाव स्थिर करत नाही तोपर्यंत उत्क्रांतीचा काल हा जीवाकरता शांती आणि कलह, सुख आणि दुःख, प्रेम आणि तिरस्कार हे क्रमाने अनुभवण्याचा काल आहे. जोपर्यंत तो पूर्णत्व प्राप्त करत नाही, ईश्वर साक्षात्काराचा अनुभव प्रत्यक्ष त्या जीवात्म्याला येत नाही, तोपर्यंत त्याचं जीवन कसं असतं? पूर्ण द्वंद्वमय असतं. संपूर्ण आपलं, तुमचं, माझं, आपल्या सगळ्यांचं जीवन कसं आहे? पूर्ण द्वंद्वमय आहे. वेगवेगळ्या प्रकारची द्वंद्व आपण तिथे अनुभवतो. कशी द्वंद्व म्हणजे काय? शांती, कलह, दुःख, सुख, प्रेम, तिरस्कार असे सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या द्वंद्वांनी आपलं जीवन भरून गेलेलं आहे. आणि जोपर्यंत आपण तो ईश्वरी साक्षात्कार हे ईश्वरी साक्षात्कार आपण प्राप्त कधी करू शकतो? जेव्हा आपण सगळे ह्या द्वंद्वांच्या पलीकडे जाऊ, जेव्हा आपलं जीवन द्वंद्वातीत होईल, द्वंद्वांच्या पलीकडे जाईल. हे द्वैताच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण अद्वैत भाव, तुझं माझं काही नाही, सगळं एकच, हा जेव्हा अद्वैत भाव स्थापन होईल, द्वंद्वातीत स्थिती प्राप्त होईल, तेव्हाच ईश्वरी साक्षात्कार प्राप्त होतो. पण तोपर्यंत ज्या ईश्वराने स्वतःला अज्ञानाच्या बंधनात बांधून घेतलंय, त्या ईश्वराला या सगळ्या द्वंद्वांमधून त्याचा जीवन प्रवास करावा लागतो. जोपर्यंत ईश्वर पूर्ण मानवामध्ये परस्पर विरुद्ध गोष्टीचा समतोलपणा आणि समभाव स्थिर करत नाही, तोपर्यंत
उत्क्रांतीचा काल हा जीवाकरता शांती आणि कलह, सुख आणि दुःख, प्रेम आणि तिरस्कार हे क्रमाने अनुभवण्याचा काल आहे. कारण का असं का होतं, आपण हे द्वंद्वाचं जीवन का जगतो? थँक्यू बेटा ओम. ओमने आता चार्ट दाखवलेला आहे तुम्हाला की परात्पर अवस्था ईश्वराच्या काही अवस्थांचा हा चार्ट आहे, ज्याच्याबद्दल आपण आधीच्या पॅरेग्राफ मध्ये बघितलेलं आहे. आता हा ठीक पुढे हा जो द्वंद्व अनुभवायला लागतो ते असं का अनुभवायला लागतं? कारण जीवाचे ज्ञान, शक्ती आणि सुख क्षमता मर्यादित असतात. हा ईश्वराने स्वतःला अज्ञानाच्या बंधनात बांधून जीवात्मा म्हणून जेव्हा तो ईश्वर प्रवास करतो त्या वेळाला त्याचं अनंत ज्ञान मर्यादित होतं, अमर्याद शक्ती मर्यादित होते, अमर्याद आनंद मर्यादित होतो. म्हणजे त्या जीवाचं ज्ञान, शक्ती आणि आनंद हे सगळे कसे असतात? मर्यादित असतात. आणि जीवाचे असे मर्यादित हे त्रिगुण असल्यामुळे त्याला द्वंद्वाच्या स्थितीतून जावं लागतं. पूर्ण अवस्थेत जीव आणि परमात्मा यांचे परस्परांचे ऐक्य ओळखले जाते. जी पूर्णावस्था असते, परिपूर्ण असतं, परफेक्टनेस, गॉड रिअलायझेशन ही परिपूर्ण अवस्था आहे. मग तिथे काय होतं? तिथे जीवात्मा आणि परमात्मा हे एक होतात, त्यांचं मिलन होतं आणि तिथं त्यांचं ऐक्य ओळखलं जातं. म्हणजे काय? तर त्या जीवात्म्याला कळून चुकतं, अरे मी तर परमात्मा आहे आणि मीच सर्वत्र भरून आहे, मी त्याच्यात आहे, याच्यात आहे, सर्वत्र ह्या सगळ्या जीवमात्रा, सर्व संपूर्ण सृष्टी मध्ये मी व्यापलेला आहे, याचा अनुभव तो घेतो, याची जाणीव त्याला होते. आणि म्हणूनच तिथे त्याचं ऐक्य ओळखलं जातं. आणि या स्थितीत सातत्याचा आणि कालाच्या प्रवाहातील अनंततेचा अनुभव येतो. आणि हे जेव्हा तो अनुभवतो तेव्हा त्याला तिथे त्याच्यासाठी काळ सीमित नसतो, अनंत काल असतो. आणि तिथे कुठे हा जन्म संपून मृत्यू झालाय, हा मृत्यू संपून पुनर्जन्म झालाय. आणि आपण मागे पण एका प्रकरणात बघितलं की जीवाचा प्रवास जन्म मृत्यू ह्याच्यातून जो होतो, एक मृत्यू झाला आणि पुन्हा जन्म झाला म्हणजे हे कुठेही खंडितत्व नाही, खंडित नाही. तर तो एक संध सलग संलग्न असा जीवाचा प्रवास आहे. का? तर आधीच्या जन्मात त्यांनी जे काही केलं त्याचं फळस्वरूप किंवा त्या संस्कारांनुसार त्याचा दुसरा जन्म ठरतो. कसा असेल, कुठे असेल, कशा पद्धतीचा असेल. मग जन्म परंपरा आणि कर्म हे जे प्रकरण आपण पहिल्या भागात बघितलं त्याच्यात हे जवळजवळ 8-10 प्रकरण होते. त्यात हे फार सुंदर पद्धतीने त्याचं विश्लेषण केलेलं आहे की मागच्या जन्माच्या कर्मांमुळे पुढचा जन्म निश्चित होतो आणि म्हणून पुढचा जन्म हा पहिल्या जन्मापासून वेगळा नाही, तर त्याच्याशी तो संलग्न आहे. इन शॉर्ट, आता इथे काय सांगितलं की ईश्वराशी एकरूपपणा झाल्यानंतर, ईश्वराशी मिलन झाल्यानंतर त्या स्थितीत त्याला सातत्य, एकसंधपणा आणि कालाच्या प्रवाहाचा, कालाचा अनंतपणाचा तिथे त्याला अनुभव येतो. परमेश्वर स्वतःला परमेश्वर म्हणजे तिथे आपण ज्याला म्हणतो काल स्तब्ध झाला. आपल्यापैकी बऱ्याचदा हा अनुभव आला असेल कधीतरी बाबांचं समाधीमध्ये किंवा प्रार्थनेमध्ये किंवा बाबांचं दर्शन घेताना एकदम सगळं काही स्तब्ध असतं, कसलंही बाकी सृष्टी अस्तित्वात नसते, आपण अस्तित्वात नसतो, कशाचंही भान नसतं आणि वेळेचंही तिथे नॅचरली भान राहत नाही. 1 मिनिट झाला का 10 मिनिट झाले, सगळं स्तब्ध झालेलं असतं. पण तो अनुभव कसा असतो? क्षणिक असतो. तर तो कायम मिळावा अशी प्रत्येक जीवाची इच्छा असते. हे ते आधीच्या पॅरेग्राफ मध्ये सांगितलेलं आहे. तर ईश्वराशी, परमात्म्याशी जीवाचं, जीव आणि परमात्मा यांचं परस्परांचं ऐक्य झालं की तिथे त्या स्थितीमध्ये सातत्य आणि कालाच्या प्रवाहाचा अनंतपणाचा अनुभव येतो. परमेश्वर स्वतःला परमेश्वर म्हणून आणि तत्वतः अपरिवर्तनशील
म्हणजे न बदलणारा, कायम, एकच, शाश्वत म्हणून ओळखतो. स्वतः परमेश्वर स्वतःला ओळखतो, अरे मी तर कधी असाच होतो कायम. मग मध्ये मी जे सगळं बघितलं, स्वतःचे रूप त्याला दिसतात वेगवेगळ्या योनीतून गेलेले, तो म्हणजे भास होता. मी कायम असाच होतो, जसा आहे म्हणजे परमात्मा स्थितीतला, आणि असाच आहे आणि असाच राहणार आहे. हे जे मधलं होतं ते केवळ एक स्वप्न होतं, खेळ होता, भास होता. परमेश्वर स्वतःला परमेश्वर म्हणून आणि तत्वतः अपरिवर्तनशील म्हणून ओळखतो व आविर्भावातील अनंततेचा व आत्मप्रतीतीच्या शाश्वत आनंदाचा स्वतःच्या नव्या जाणीवेत सतत अनुभव घेतो. आता ही परमेश्वराची मूळ स्वरूप आहे, पण या स्वरूपाचं त्याला स्वतःला नव्याने ओळख पटली. अशी ओळख पटल्यानंतर आपल्या नवीन पटलेल्या ओळखीमध्ये तो काय करतो? अनंत आनंद, अनंत तत्व, स्वतःचं अनंतत्व आणि आत्मप्रतीती, शाश्वत आनंद, अशा जे स्वतःच्याच गुण आहेत त्या सगळ्यांचा आता तो नव्याने पुन्हा स्वतःमध्ये जाणीवपूर्वक अनुभव घेतो. हे सगळं त्याच्याकडे आधी होतं, पण त्यावेळेला त्याला त्याची जाणीव नव्हती. म्हणजे अज्ञानातला देव पण होतं, त्या अज्ञान स्थितीतलं देव पण होतं, आणि आता ते जाणीवेतलं किंवा ज्ञानातलं देव पण झालेलं आहे. फोन कॉलमुळे डिस्टर्बन्स झाला असेल. ऐकायला येते सगळ्यांना? प्रॉब्लेम नाहीये ना? फोन मी बंद केलाय, सॉरी. जय बाबा. तर हा जो त्याचा शाश्वत आनंद आहे, स्वतःमधले हे सगळे त्रिगुण तो आता नव्या जाणीवेने जाणीवपूर्वक अनुभवतो आणि त्याचा तो सतत अनुभव घेतो. कंटिन्युटी आहे, शाश्वतपणा आहे, आता आहे नंतर नाही असं नाही. जीवनामध्येच ही आत्मप्रतीती होऊ शकते व तशीच ती व्हावयास पाहिजे. ही जी आत्मप्रतीती आहे, स्वतःला ओळखणं आहे, तर बाबांनी अनेकदा सांगितलेलं आहे की ही फक्त मनुष्य जन्मातच होऊ शकते आणि त्यासाठी देह पाहिजे. आणि मानवी देहाचं महत्व किती आहे, तर ईश्वरी साक्षात्कार तुम्हाला केवळ मानवी देहातच होऊ शकतो. म्हणून तिथे सांगितलंय की ही जी आत्मप्रतीती आहे ती जीवनामध्येच होऊ शकते आणि तशीच ती व्हावयास पाहिजे. का? असं का? कारण जीवनातच मर्यादितपणाचा, त्या पलीकडे जाण्याचा आणि या बंधनापासून झालेल्या मुक्ततेचा आनंद अनुभवता येतो. कसं जीवन आहे? तिथे आपण बंधनात बांधलेलं आहे, मर्यादितत्व आहे, सुख दुःख दोन्ही द्वंद्व आहे. आता जर पशुयोनीमध्ये म्हणाल तर तिथे तेवढी चेतना जी आहे, कॉन्शियसनेस आहे, तो विकसित नाहीये, त्यामुळे त्याला हे अनुभवता येणार नाही. पण आपण मागच्या प्रकरणात बघितलं की मनुष्य योनीमध्ये चेतना पूर्ण विकसित झालेली आहे, आणखीन तिचा विकास व्हायचा राहिलेला नाही. अशा स्थितीतच त्याला मर्यादितत्व आणि अमर्यादितत्व, सुख आणि दुःख ह्या सगळ्याचा अनुभव येतो. आणि ही जाणीव मनुष्य स्थितीत असल्यामुळे ह्या जीवनातच मर्यादितपणा आहे. मग अमर्यादित्व अनुभवण्यासाठी मर्यादितपणा असला तरच अमर्यादित्व अनुभवता येईल. काळं असेल तरच पांढऱ्याला पांढरं म्हणता येईल. अशा पद्धतीचं हे फार महत्वाचं आहे. आय होप म्हणजे मी तुम्हाला हे पाहिजे तशा पद्धतीने उतरवू शकते असं वाटतंय. कळलं नाही, शंका असेल जरूर विचारा. खूप सुंदर आहे, खूप साधं वाटतंय, पण फार गहन आहे. फार वेगळ्या पद्धतीने तेच आपण बघतोय. आतापर्यंत आपण बघितलं की मनुष्य किंवा जीवात्माच्या दृष्टीने हे सगळं बघितलं. आता आपण परमेश्वराच्या दृष्टीने, परमेश्वर म्हणून ह्याच्याकडे, किंवा अवताराच्या दृष्टीने, अवतार का आहे की ईश्वराच्या भूमिकेतून आपण हे बघतो की त्या ईश्वराला जीवन का जरुरी आहे. जोपर्यंत मर्यादितपणा नाही तोपर्यंत अमर्यादिततेचं महत्व त्याला कळणार नाही. जोपर्यंत बंधन नाही तोपर्यंत बंधनातून मुक्तीचा आनंद त्याला मिळणार नाही. आणि
असं असल्यामुळे हे जे आत्मप्रतीती आहे ती जीवनामध्येच येऊ शकते, कारण जीवनामध्ये मर्यादितपणा आणि बंधन आहे आणि ते असल्यामुळे त्याच्यातून मुक्तीचा आनंद तेव्हाच अनुभवता येईल. किती सुंदर आहे हे. आय होप की जे एनिवे पुढचं पेज नंबर 98 आहे. पुढचं पॅरेग्राफ आहे मुक्तीचे 3 प्रकार. या बंधनातील मुक्ततेचे 3 प्रकार आहेत. हळूहळू हळूहळू एकातून दुसऱ्यात आपल्याला कसे छान घेऊन चालले बाबा बघा, की बाबांनी सांगितला हा जीवात्मा आता परमेश्वराने अज्ञानयुक्त देवपणातल्या परमेश्वराने त्या परमात्म्याने स्वतःला बंधनात घालून घेतलंय आणि त्या बंधनातून मुक्त होण्याचे 3 प्रकार आहेत. या बंधनातील मुक्ततेचे 3 प्रकार आहेत. बहुतेक आत्मज्ञान झालेले आत्मे ताबडतोब आणि नेहमी करता शरीर त्याग करतात. म्हणजे गॉड रिअलायझेशन झालं रे झालं. आपण या आधी पण हे बऱ्याचदा बघितलेलं आहे आणि बऱ्याच लोकांना पटकन हे कळेल पण की गॉड रिअलायझेशन झाल्या झाल्या देह, कारण ह्या देहाचं उद्दिष्ट काय आहे? ईश्वराशी एकरूप होणं, गॉड रिअलायझेशन, ईश्वरत्वाचा अनुभव घेणं, ईश्वरी साक्षात्कार प्राप्त करणं. त्यासाठी हा देह हे माध्यम आहे, हे जीवन हे हा एक त्याचं साधन आहे. मग आता ते साध्य पूर्ण झालं, ईश्वरी साक्षात्कार मिळाला, ते साध्य होतं, ते उद्दिष्ट पूर्ण झालं. मग या देहाचं काय काम आहे? काहीच काम नाही. मग हा देह ते लगेच काही तासात, काही दिवसात, काही आठवड्यात टाकून देतात. की असे काही आत्मे जे आहे गॉड रिअलायझेशन नंतर लगेच देह टाकतात. आणि परमात्म्याच्या मग पुढे त्यांचं काय होतं? परमात्म्याच्या अनअविर्भूत स्वरूपामध्ये निमग्न राहतात. जे असे गॉड रिअलायझेशन झाल्यानंतर लगेच देह टाकतात, ते परमात्म्याशी एकरूप होऊन त्या अनंत आनंद अवस्था परमात्म्याच्या अवस्थेमध्ये मग्न राहतात. अनअविर्भूत म्हणजे मूळ स्वरूपात, ईश्वराच्या मूळ स्वरूपाशी ते विलीन होतात. त्यांना फक्त एकरूपतेची जाणीव असते. त्यांना हा विश्व इतर गोष्टी कसलीही जाणीव नसते. त्यांना जाणीव कसली असते? की मीच परमात्मा आहे, मी परमात्म्याशी एकरूप झाले. म्हणजे द्वैत भाव तिथे नसतो, अद्वैत भाव असतो आणि त्या एकरूपतेची फक्त जाणीव त्यांना असते. नियमित जगताचे अस्तित्वही ते मानत नाही. हे जे जग आहे त्याचं अस्तित्व, त्याचं भान त्यांना नसतं. जनन मरणाचे चक्र पूर्ण होऊन त्यापासून ते मुक्त होतात. हे जन्म मरणाचा जो राडगाडगा आहे, ह्या सगळ्यातनं त्यांची मुक्तता होते. त्यांना पुनर्जन्म नाही, कारण ते ईश्वराशी एकरूप झाले आणि ते मुक्त होतात. या स्थितीसच मुक्ती अगर मोक्ष म्हणतात. इन शॉर्ट, ईश्वर साक्षात्कार मिळून ईश्वराशी ऐक्य झाल्यानंतर, एकरूप झाल्यानंतर त्या परमात्मा आनंद स्थितीमध्ये तो आत्मा राहतो. त्याचा देह नष्ट होतो, तो देह टाकून देतो आणि परमात्मा स्थितीत तो निमग्न राहून तिथे त्याचा जन्म मरणाचा फेरा पूर्ण संपतो, नष्ट होतो. या स्थितीलाच मुक्ती किंवा मोक्ष असं म्हणतात. पुढचा पॅरेग्राफ आहे विदेह मुक्ती कोणती? आता बाबांनी मुक्तीचे खूप प्रकार सांगितलेले आहेत. विदेह मुक्ती आणि काय काय मला आता या क्षणाला पटकन आठवत नाहीये. तुमच्यातल्या कुणाला टहाळे काकांना किंवा आता काजे भाऊ होते, विठ्ठल काजे, तुम्ही त्याच्यात चॅटमध्ये टाकू शकता जर तुम्हाला डिस्टर्बन्स नसेल लेक्चर ऐकण्यामध्ये. काही आत्मभूत झालेले आत्मे काही काल आपली शरीरे ठेवतात आणि त्यांचीही जाणीवही परमात्म्याच्या अनअविर्भूत स्वरूपामध्ये निमग्न असते. आता आपण बघितलं की काही आत्मे लगेच देह सोडतात. काही आत्मे जे आहे ते आपले शरीर ईश्वर साक्षात्कारानंतरही काही काळ ठेवतात, पण ते परमात्म्याच्या मूळ अवस्थेतच मग्न असतात. अनंत आनंद अवस्थेत ते ती अवस्था ते एन्जॉय करत असतात. व म्हणून आपल्या शरीराची अगर जगताची त्यांना जाणीव नसते. आता आतापर्यंत तुमच्यातल्या सगळ्यांनी लगेच ओळखलं असेल, हे म्हणजे कोण? मजूब. त्यांना बाबांनी मजूब असं सुखी शब्द किंवा कशात आहे
की आतापर्यंत आपल्याला सगळ्यांना पाहिजे मझूक म्हणजे काय, तर ईश्वरी साक्षात्कारानंतरही जे आपला देह टिकून ठेवतात, परंतु ज्यांना स्वतःच्या देहाचं आणि या विश्वाचं भान नसतं ते म्हणजे मझूक. आता तसं त्यांना ते भान का नसतं, याचं कारण म्हणजे त्यांचं ईश्वराशी ऐक्य झालेलं असतं, मिलन झालेलं असतं आणि त्या परमात्म स्वरूपामध्ये ते मग्न असतात. अनंत आनंद, अनंत आनंद अवस्थेत ते एन्जॉय करत असतात ती अवस्था. आणि त्या ईश्वराच्या मूळ स्वरूपात ते विलीन झालेले असतात. मग ईश्वराच्या, आपण नेहमी म्हणतो की मझहूबला स्वतःचं किंवा सृष्टीचं भान नसतं, पण ते का नसतं याचं कारण एका वाक्यात इथं इतकं सुंदर दिलंय. त्याचं कारण म्हणजे ईश्वराच्या मूळ स्वरूपाशी ते एकरूप झालेले असतात. आणि ईश्वराचं मूळ स्वरूप काय आहे, जे आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी बघितलं, परात्पर अवस्था. आणि ईश्वराचं मूळ स्वरूप कसं आहे, ते अज्ञान आहे. त्याला अनंत ज्ञान, अनंत शक्ती, अनंत आनंद त्याच्या ठाई आहे, परंतु त्या ईश्वराला स्वतःलाच त्याची जाणीव नाहीये, त्याचं ज्ञान नाहीये. म्हणजे अज्ञानही देव पण त्याला इथे शब्द वापरलाय, किंवा टिफिन लेक्चर मध्ये बाबांनी बेभान भगवान म्हटले. तर अशी जी ईश्वराची मूळ अवस्था आहे, त्या मूळ अवस्थेशी हे मझहूब लोक निमग्न झालेले असतात, एकरूप झालेले असतात. मझहूब म्हणजे कोण, की ज्यांना ईश्वरी साक्षात्कारानंतरही त्यांनी आपला देह टिकून ठेवलेला आहे असे, पण त्यांना या ईश्वराच्या मूळ अवस्थेशी ते एकरूप झालेले असल्यामुळे त्यांना या सृष्टीचं किंवा स्वतःच्या देहाचं भान नसतं. आता ज्यांना सृष्टीचं किंवा स्वतःच्या देहाचं भान नाही, ते इतरांची काही मदत करू शकतील का? ऑब्व्हियसली नाही. म्हणजे पुढच्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आपल्याला इथेच मिळून जातं. परत एकदा ते वाचते. काही आत्मबोध झालेले आत्मे काही काल आपली शरीरे ठेवतात आणि त्यांची जाणीवही परमात्म्याच्या अनअविर्भूत स्वरूपामध्ये निमग्न असते. म्हणून अनअविर्भूत स्वरूप म्हणजे मूळ स्वरूप, निमग्न म्हणजे मग्न असते. म्हणून आपल्या शरीराची अगर जगताची त्यांना जाणीव नसते. ते स्वानंद, सामर्थ्य आणि आत्मज्ञान यांचा अखंड अनुभव घेतात. कंटिन्युअस असतो तो, थोडा वेळ घेतला सोडला असं नाही. कंटिन्युअस अनुभव कसला घेतात? अनंत आनंद, अनंत शक्ती आणि अनंत ज्ञान ह्याचा ते सतत अनुभव घेतात. परंतु या सर्वांचा ते या बाह्य जगतात दुसऱ्यांना मुक्ती मिळवून देण्यासाठी उपयोग करू शकत नाही. तथापि त्यांचे या जगतातील केवळ अस्तित्व म्हणजे स्वानंद, अनंत शक्ती आणि ज्ञान यांच्या प्रसारणाचा मध्यबिंदू बनते. असं जरी असलं तरी त्यांचं केवळ असणं, अस्तित्व जे आहे, त्यांच्या अस्तित्वामुळे अनंत आनंद, शक्ती आणि ज्ञान प्रसारित होत राहतं. आणि त्या अनंत शक्ती, आनंद आणि ज्ञानाचा ते स्वतः मझहूब किंवा त्यांचं शरीर हे केंद्रबिंदू बनतं. आणि त्यामुळे जे त्यांच्याजवळ जातात, ते त्यांची सेवा करतात, त्यांची पूजा करतात, त्यांना यांच्या सहवासाने आध्यात्मिक दृष्ट्या फायदा होतो. त्या मझहूबला भरे स्वतःचं स्वतःचं भान नाही, या सृष्टीचं भान नाही, पण त्याच्यामध्ये जे सतत तो अनंत ज्ञान, अनंत शक्ती, आनंद भरलेला आहे म्हणजे तो स्वतःच अनंत शक्ती, अनंत ज्ञान आणि अनंत आनंद आहे. आणि त्यामुळे त्याचं शरीर हे त्याचं केंद्रबिंदू बनतं ह्या गोष्टी प्रसारित होण्याचं. त्यामुळे त्या मझहूब अवस्थेतल्या जीवात्म्याचे, त्या मझहूबची जर कुणी सेवा केली तर आपोआपच जो सेवा करतो त्याला आध्यात्मिक दृष्ट्या फायदा मिळतो. स्वतः मझहूब जाणीवपूर्वक त्याच्यासाठी काहीही करत नाही, परंतु त्या दुसऱ्या जीवात्म्यासाठी, परंतु त्या मझहूबचं शरीर हे
अनंत शक्ती, आनंद आणि ज्ञानाचं केंद्रस्थान असल्यामुळे जो मजहूबच्या शरीराची काळजी घेतो, त्याची सेवा करतो, त्याला आपोआपच या सगळ्या गोष्टींचा फायदा मिळून त्याचा आध्यात्मिक लाभ होतो. या विशिष्ट प्रकारच्या लोकांना मजहूब म्हणतात आणि त्यांच्या या स्थितीला विदेह मुक्ती म्हणतात. मगाशी आपण एक मुक्ती बघितली की ज्याच्यामध्ये ईश्वर साक्षात्कारानंतर लगेच शरीर सोडलं जातं आणि त्या पुनर्जन्मातून त्याची मुक्तता होते. इथे आहे ईश्वरी साक्षात्कारानंतर शरीर आहे पण शरीराचं सृष्टीचं भान नाही, अशा ह्यांचीही पुनर्जन्मातून मुक्तता होते नॅचरली, कारण परत कारणच नाही, ते ईश्वराशी एकरूप झाले, ईश्वराच्या मूळ अवस्थेला जाऊन पोहोचले. इथेही मुक्ती आहे पण या मुक्तीला विदेह मुक्ती म्हणतात. मजहूबची मुक्ती जी आहे ती विदेह मुक्ती. काही थोडे आत्मबोध झालेले लोक शरीर त्याग करत नाही आणि त्यांना परमात्म्याच्या अनअविर्भूत आणि अविर्भूत रूपांमध्ये आपण स्वतःच परमात्मा असल्याची जाणीव असते. आता आणखीन बाबा एक स्टेप पुढे गेले की काही जे आत्मे आहेत त्यांना आत्मबोध किंवा ईश्वरी साक्षात्कार किंवा गॉड रिअलायझेशन झाल्यानंतर ते शरीर त्याग करत नाही, पण त्याचबरोबर त्यांना आपण स्वतःच ईश्वर असल्याची मूळ स्वरूपाची आपली जाणीव मानवी देहात राहून होते. मानवी देहात राहून अनअविर्भूत आणि अविर्भूत रूपांमध्ये. अविर्भूत रूप म्हणजे कोणतं की जो जीवात्म्याचा प्रवास झालेला आहे उत्क्रांतीपासून गॉड रिअलायझेशन पर्यंतचा, हे त्या परमेश्वराचं अविर्भूत रूप. आणि अनअविर्भूत रूप म्हणजे परमेश्वराचं मूळ रूप. तिथेही त्या परमेश्वराकडे अनंत शक्ती, अनंत आनंद, अनंत ज्ञान आहे, परंतु मूळ रूपामध्ये त्या परात्पर अवस्थेत त्याला त्याची जाणीव नाही, ज्ञान नाही, भान नाही. परंतु काही जे आत्मे आहेत त्यांना ईश्वरी साक्षात्कारानंतर एकाच वेळेला ते मूळ स्वरूप आणि अविर्भूत रूप ह्या दोन्ही रूपामध्ये आपण स्वतःच परमात्मा असल्याची त्यांची जाणीव कायम राहते. स्वतःला एक मिनिट, ऑडिओ फाईल थोडी थांबवावी लागेल, नाही तर मोठी झाली तर ती शेअर करायला त्रास होतो, म्हणून थोडासा ब्रेक घेते. सॉरी. स्वतःला अपरिवर्तनशील म्हणून आणि त्याचप्रमाणे आत्मतत्वाचा नानाविध व अनंत आविष्कार म्हणून ओळखतात. अपरिवर्तनशील म्हणजे न बदलणारे, शाश्वत. तसंच आत्मतत्वाचा नानाविध म्हणजे वेगवेगळा आणि अनंत आविष्कार म्हणून हे ओळखतात. कोण? की ज्यांनी ईश्वर साक्षात्कारानंतर देह टिकवलेला आहे आणि त्यांना स्वतःचं मूळ स्वरूप आणि अविर्भूत स्वरूप दोन्हीमध्ये स्वतःच परमात्मा असल्याची जाणीव आहे. स्वतः शाश्वत आहे, न बदलणारा आहे. ह्या आत्मतत्वाची वेगवेगळ्या प्रकाराने आणि वेगवेगळ्या आविष्कारामध्ये ते स्वतःला ओळखतात. त्यांना स्वतःला या जगतापासून निराळे असल्याचा, तसेच या जगताचे ते निर्माण करते आणि विनाश करते असल्याचा व त्याचप्रमाणे जगताच्या बंधनाचा व त्यांच्या पलीकडे ते असल्याचाही अनुभव येतो. आता हे वाचताना तुम्हाला पर्वतीगार प्रार्थनेची आठवण नक्की झाली असेल. मी तीनही भुवनात आहे, त्रिभुवना पलीकडे आहे, हे की नाही. अनंत ज्ञान, अनंत आनंद, अनंत अस्तित्व, हे जे सगळं पर्वतीगार प्रार्थना आहे ती इतकी सुंदर आहे. एक एक शब्द त्याचा पारखून पारखून ते सगळे वैशिष्ट्य याच्यात आता या अवतार प्रकरणामध्ये एक 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 करून आलेले आहे. तर असा जो परमात्मा आहे, जीवात्मा की जो परमात्मा बनलाय, त्याला स्वतःला परिवर्तनशील म्हणून आणि त्याचप्रमाणे आत्मतत्वाचा नानाविध व अनंत आविष्कार म्हणून ओळखतात. त्याला स्वतःला काय काय जाणवतं? तो स्वतःला परमेश्वराच्या मूळ स्वरूपात पण बघतो
आणि हा जो सगळा त्याचा जर्नी झाला, प्रवास झाला, उत्क्रांतीचा प्रवास झाला, दगड योनी पत्थर योनीपासून तर मनुष्य योनीपर्यंतचा, आणि ईश्वरी साक्षात्कारचा अनुभव आला. ईश्वराशी ऐक्य पावल्यानंतर त्याला हा अनुभव पण आला की मीच ईश्वर आहे, सर्वत्र भरून आहे. त्याची वेगवेगळी त्याची होऊन गेलेली रूप पण त्याला दिसली. प्रत्येक ठिकाणचा त्याचा स्वतःचा वेगळ्या प्रकारचा आविष्कार पण त्याला दिसला. तरीही आपण अपरिवर्तनीय आहोत आणि हे सगळं बघितलं, हे भास होतो, ह्याची जाणीवही झाली. ह्याच बरोबर त्याला आपण या जगतापासून वेगळे आहोत, तरीही आपण या संपूर्ण जगाचे विनाशकर्ते पण आहोत आणि निर्माते पण आहोत. हे जग आपणच निर्माण केले आणि त्याचा विनाशही आपण करू शकतो. ह्या जगाच्या बंधनात आपण आहोत आणि या जगाच्या बंधना पलीकडेही आपणच आहोत. या सगळ्याचा तो अनुभव घेतो. किती सुंदर अनुभव असेल की नाही. स्वानंद, सामर्थ्य, असीम ज्ञान आणि पूर्ण शांती यांचा ते सतत अनुभव घेतात. की असे जे आहेत परमात्मा किंवा ईश्वरी साक्षात्कार प्राप्त जीवात्मा, ते काय अनुभव घेतात? स्वानंद, स्वतःचा आनंद, सामर्थ्य, असीम सामर्थ्य, अमर्याद ज्ञान, पूर्ण शांती, या सगळ्याचा ते सतत कंटिन्युअस, क्षणिक नाही. की ह्या चॅप्टरच्या प्रकरणाच्या सुरुवातीलाच काय सांगितलं की आपल्याला क्षणिक सुख मिळतं, आपल्याला कधीतरी सुखाचा अनुभव असतो, पण तो त्या परमात्म्याशी मिलनाचा क्षणिक ओझरता अनुभव असतो आणि तो सतत मिळावा हा आपला प्रयत्न असतो. तर आता त्या जीवात्म्याला ईश्वर साक्षात्कार नंतर हा सततचा अनुभव मिळतो, कंटिन्युअस आनंद मिळतो, अनंत शक्ती, अनंत ज्ञान आणि अनंत आनंद. याचा या जगतातील खेळांच्या आनंदाचाही त्यांना पूर्ण अनुभव असतो. ह्या जगामध्ये जे खेळ चाललेत सगळे, तेही त्याला कळत असतात. ही सगळी नानाविध रूप माझीच आहे, त्या प्रत्येकात मी भरलेला आहे, हाही अनुभव त्याला असतो. प्रत्येक जीवात्म्याचा सगळा खेळही तो बघत असतो. प्रत्येकात वास्तव्य करणारे आत्मतत्व ते आपण स्वतःच असल्याची त्यांना जाणीव असते आणि त्यामुळे ते प्रत्येकास मुक्त मझोब अगर सद्गुरू यांच्या अवस्थेत परमात्म रूप होण्यास आध्यात्मिक मदत करतात. आणि असं असल्यामुळे त्या प्रत्येकामध्ये तो बघत असतो, प्रत्येकाची रूप बघत असतो. ह्या सगळ्या म्हणजे संपूर्ण ज्ञान म्हणजे केवढं ज्ञान असेल, आणि असं संपूर्ण ज्ञान त्याच्याकडे परफेक्ट ज्ञान असल्यामुळे, अनंत शक्ती असल्यामुळे तो इतर जीवात्म्यांना या बंधनातून मुक्त होण्यासाठी, मजबूत होण्यासाठी, मोक्ष किंवा मुक्ती मिळवण्यासाठी किंवा सद्गुरू अवस्थेत पोहोचवण्यासाठी इतर जे जीव आहेत त्यांची मदत तो करू शकतो. आणि तशी मदत ते करतात ज्यांची तशी प्रगती झालेली आहे, जे त्यासाठी तयार आहेत. त्या सगळ्यांना ते त्या सद्गुरू अवस्थेपर्यंत, मोक्षमुक्ती अवस्थेपर्यंत, मजूब अवस्थेपर्यंत घेऊन जातात. तेच त्यांचं कार्य असतं, ते त्यांचं कर्तव्य असतं. पुढचा पॅरेग्राफ आहे. आता इथपर्यंत हे सांगितल्यानंतर उत्क्रांती म्हणजे काय, जीवात्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, देव म्हणजे काय, त्याचा प्रवास कसा होतो, मुक्तीचे कोणते प्रकार आहे, एवढं सगळं आपण ह्या 2 पानात फक्त बघितलंय. फक्त एक छोटस एवढंच पान झालेलं आहे मागे पुढे, आणि आधीचा हा पॅरेग्राफ, एवढ्या मागे पुढे एक आणि हे 1.5 पानामध्ये आपण एवढं सगळं बघितलंय. हा फार सुंदर चॅप्टर आहे. आता पुढचा पॅरेग्राफ बाबा सांगतायत, हळूहळू चढती भांजणे. अवतार हा सर्वश्रेष्ठ सद्गुरू, अवतार हा सद्गुरू आहे, पण तो सर्वश्रेष्ठ सद्गुरू आहे. कळलं का? आता हे इतकं सुंदर पॅरेग्राफ आहे, फार महत्वाचा आहे, जरूर सगळे लक्ष देऊन ऐका. आणि ह्याच्यातनं आतापर्यंत तुमच्या मनात बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारला होता की सद्गुरू वाचून सापडे ना सोय, तर आपल्याला सद्गुरू शोधायची गरज आहे का, आपण एखाद्याला सद्गुरू म्हणून कसं ओळखू शकतो, मग आपली प्रगती कशी होईल, मग कुणाला आपल्याला गुरु नको का करायला. ह्या सगळ्या प्रश्नांची ह्या छोट्या 4, 5, 6 ओळीच्या
पॅरेग्राफ मध्ये सगळी तुमची उत्तरं आपोआप तुम्हाला मिळतील. मी तो पॅरेग्राफ वाचते, आपण सगळं त्याचं स्पष्टीकरण करूया. जगामध्ये नेहमी 56 सद्गुरू आणि पूर्ण व्यक्ती असतात, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम बाबांनी सांगितलं की ह्या विश्वामध्ये 56 गॉड रिअलाइज सोल्स म्हणजे परफेक्ट मास्टर्स, ज्यांचं वर्णन आत्ताच आपण बघितलं की जे परमेश्वर स्वतःला परमेश्वराच्या मूळ स्वरूपात आणि अविर्भूत स्वरूपातही बघतात, या बंधनात आणि बंधनाच्या पलीकडेही बघतात. त्यांना आपल्या सगळ्यांचं सगळे जीवनक्रम आविष्कार दिसतात, स्वतःचाही दिसतो, आणि त्यामुळे ते सगळ्यांची मदत करतात. तर असे जे पूर्ण पुरुष आहेत हे नेहमी 56 व्यक्ती ह्या विश्वामध्ये मौजूद असतात. जाणीवेमध्ये ते सगळे एकच असतात. एकच का असते जाणीव? कारण सगळे ईश्वर साक्षात्कारचा अनुभव घेतलेले आहेत, म्हणजे ईश्वरत्व त्यांनी प्राप्त केलेलं आहे. मग ईश्वर काय आहे? एक आहे, न बदलणार आहे, शाश्वत आहे, अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद आहे. एक आहे, एकमेवा द्वितीय, अद्वैत आहे, द्वंद्वातीत आहे. ईश्वर जर एकच असेल तर त्याच्याशी एकरूप झालेले हे 56 जे गॉड रिअलाइज सोल्स आहे ते सुद्धा जाणीवेमध्ये, कॉन्शियसनेसमध्ये एकच असणार, आहे की नाही? आता पुढे पण त्यांचे कार्य मात्र निरनिराळे असते, कार्य भिन्न असतं पण त्याची जाणीव एकच असते. बहुधा ते समाजापासून अलिप्त म्हणजे वेगळे राहून अज्ञात स्थितीतच राहतात. फार लोकांना आपल्याला माहिती आहे का आजच्या घटकेला 56 गॉड रिअलाइज सोल्स जे पूर्ण पुरुष आहेत, परिपूर्ण परफेक्ट मास्टर्स आहेत, ते कोण आहेत आपल्याला कुणाला माहिती आहे? माहित नाहीये. म्हणून ते समाजापासून वेगळे राहून अज्ञात स्थितीत असतात, कुणाला माहित नसतात, राहतात आणि आपले कार्य करत राहतात. त्यांचं जे काही कार्य त्यांना डिपार्टमेंट दिलेलं आहे ते सांभाळत असतात, पण त्याची जाणीव किंवा त्याचं ज्ञान सामान्य लोकांना नसतं. परंतु त्यापैकी 5 नेहमी समाजात राहूनच कार्य करतात आणि एका अर्थाने ते सर्वांचे आदर्श बनून समाजात प्रामुख्य आणि महत्व मिळतात. आता या 56 पैकी 5 जे आहे ते ह्या समाजातच राहतात. या समाजात राहून ते सगळ्यांचे आदर्श बनतात, प्रमुख स्थान आणि महत्व मिळवतात. अवतार कार्यामध्ये अवतार हा सर्वश्रेष्ठ सद्गुरू असल्यामुळे तो या आध्यात्मिक राजमंडळाच्या मुख्याची जागा घेतो. जसं कंपनीचं एक डायरेक्टर्सचं बोर्ड ऑफ डायरेक्टर असतं, तसं हे 56 लोकांचं एक बोर्ड ऑफ डायरेक्टर असतं. आणि जेव्हा अवतार काल असतो तेव्हा अवतार कालामध्ये अवतार हा सगळ्यात सर्वश्रेष्ठ सद्गुरू असल्यामुळे तो ह्या मंडळाच्या आध्यात्मिक जे राजमंडळ आहे त्याच्या मुख्याची जागा घेतो. आणि बाबांनी हे सांगितलेलं आहे की एकदा सद्गुरूंनी देह टाकल्यानंतर त्या स्थानामध्ये, त्याच्या समाधी स्थानामध्ये काहीही उरलेलं नसतं. परंतु अवताराने देह जरी सोडला तरी त्याच्या समाधी स्थानामध्ये आणि इतरत्रही त्याच्या देह टाकण्यानंतरही काही विशिष्ट वर्षेपर्यंत, 150 वर्ष असो, 200 वर्ष असो, आता त्या अवताराने देह टाकल्यापासून आहे का अवताराच्या अवतार कालापासून, ह्या डिबेटमध्ये आपण जाणार नाही. आम्ही जे ऐकलं ते अवताराच्या देह त्यागानंतरही 150, 700, 500 वर्षपर्यंत जे काही आहे वर्ष, तेवढी वर्ष तिथे त्याची पॉवर्स असतात, शक्ती असतात, वास करत असतात आणि त्याच्यामधनं तुम्हाला जे काही आध्यात्मिक भौतिक फायदा वगैरे हवा असेल होतो तो मिळतो. आता कळलं की बाबांच्या छत्रछायेखाली असल्यानंतर इतर कुठल्याही सद्गुरूची आवश्यकता का नाही? कारण अवतार आहे हा, आणि अवतार जो आहे अवतार जो आहे हा सर्वश्रेष्ठ सद्गुरू आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहे तो. मग वेगळ्या अवतार, ऑलरेडी जर तुम्ही अवताराच्या भक्त असाल, फॉलोअर्स असाल, प्रेमी असाल,
तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या सद्गुरूची गरज आहे का? नाही. आणखीन कुठल्या वेगळ्या सद्गुरूची गरज नाही. कारण जो सर्वश्रेष्ठ सद्गुरू आहे त्याचा टॉप ऑफ द मंडळ आहे. सगळे जे सद्गुरू आहेत त्यांच्या हायएस्ट ऑफ द हाय आपण म्हणतो की नाही, उच्चो से ऊंचा आहे. मग हायएस्ट ऑफ द हायच्या छत्रछायेत असल्यानंतर दुसरा कुठला गुरु शोधण्याची गरज नाही. आणि जर तो हायएस्ट ऑफ द हाय आहे, अवतार आहे, तर परमतत्वाने तो कायम मौजूद असतो. तुम्हाला भौतिक देह त्याचा दिसत नाही, आपल्याला भौतिक देह भले दिसत नाही, पण ते असतात. आणि हीच दृढ श्रद्धा असते, जी अढळ श्रद्धा असते. आणि ज्याचं आपण गेल्या प्रकरणात बघितलं की ती अढळ श्रद्धा देणं, ते कन्व्हिक्शन देणं, ही सुद्धा त्यांचीच कृपा असते. आणि त्यांनी सिलेक्ट केलेल्या काही लोकांनाच ती प्राप्त होते. अवतार काल हे जगताच्या वसंत कालाप्रमाणे होत. ते जगतामध्ये नवीन शक्ती, जागृतीची नवीन जाणीव आणि आयुष्याचा नवीन अनुभव म्हणतात. ह्या पॅरेग्राफचं हेडिंग आहे परमेश्वरी अवताराचा खरा अर्थ. परमेश्वराचा अवतार आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा परमेश्वरी अवतार म्हणजे काय, त्याचा खरा अर्थ ह्या पॅरेग्राफमध्ये सांगितलाय बाबांनी. की अवतार काल हा सृष्टीमध्ये वसंत कालाप्रमाणे असतो. स्प्रिंग, की तिथे नव पालवी फुटते. झाडांना तुम्ही बघा आता, विशेषतः पिंपळाची वगैरे पानं इतकं सुंदर कोवळी छान लवलवती पालवी फुटलेली आहे, फ्रेश, अगदी टवटवीत ताजी. तर असं का? ते नवजीवन ह्या सृष्टीला प्राप्त होतं अवताराच्या येण्याने. ते एक उत्साह येतो. कसं ते पुढच्या पॅरेग्राफमध्ये पूर्ण सांगितलेलं आहे, ते आपण वाचूया. तर अवतार काल हा सृष्टीसाठी वसंत कालाप्रमाणे असतो. ते जगाला नवीन शक्ती, जशी झाडांना नवीन पालवे फुटते की नाही वसंत ऋतूमध्ये, तसं अवतार आल्यानंतर ते जगाला एक नवीन शक्ती देतात, नवीन दिशा देतात, नवीन जाणीव देतात, जागृतीची जाणीव. मुख्य कार्य काय असतं की या सगळ्या जीवात्म्यांची ह्या बंधनापासून मुक्ती करणं. ती पटकन होते का? पण ते कार्य सुरू होतं. की जसं टिफिन लेक्चर मध्ये आपण बघितलंय, बाबांनी सांगितलं की मैंने बहुत पहिले बीज बोया है, की हे जे बीज आहे साक्षात्काराचं, मुक्तीचं, मोक्षाचं, त्या एखाद्या जीवात्म्याच्या ह्याच्यात खूप वर्ष आधीच ते टाकलेलं आहे. ते रुजणार, त्याचं पूर्ण मोठा वृक्ष होऊन त्याला फळ येणार, तसलं फळ येणार, तर ईश्वरी साक्षात्काराचं हे पक्क आहे. तसं ही जो अवतार आहे तो ह्या सृष्टीला एक नवीन जागृती, जाणीव, की हे विश्व हे खरं नव्हे, तर हे विश्व काय आहे? ही माया आहे, हे स्वप्न आहे. आपलं हे देह आणि हे जीवन ह्याचं उद्दिष्ट वेगळं आहे. ते काय आहे? तर ईश्वराशी ऐक्य पावणं हे उद्दिष्ट आहे. हे सगळे ही जाणीव देण्यासाठी, ही जागृती. म्हणून बाबा सांगतात काय, आय हॅव कम नॉट टू टीच बट टू अवेकन. अवेकन म्हणजे काय? कुठून जाग करायचंय बाबांना? आपण झोपलेला आहोत. कसली झोप आहे ही? अज्ञानाची झोप आहे. तर जाग करायला आले की हे खरं नाहीये, ही माया आहे. तुमच्या सगळ्यांना तुमच्या मूळ रूपाशी एकरूप व्हायचंय, त्याची जाणीव करून घ्यायची. तुमच्या आत्मतत्वाची तुम्ही जाणीव करा. ही जागेपण आणण्यासाठी, ही जाणीव देण्यासाठी तो अवतार येतो. आणि आयुष्याचा नवीन अनुभव ते अशा पद्धतीने आणतात. इथे मी एक अर्ध्या मिनिटाचा छोटा ब्रेक घेते याच्यासाठी, आणि मग पॅरेग्राफ, खूप सुंदर पॅरेग्राफ आहे, तो आपण पुढे कंटिन्यू करू. त्याआधी हे जे इतकं सुंदर पुस्तक आहे की मेहर बाबांचे अध्यात्म, हे तर मी कव्हर घातले आणि फार जुनं कव्हर आहे. आता या पुस्तकाची पाने आता वाचताना पडायला लागली, फार पिवळी पानं झालीत, बघत असाल तुम्ही. तर हे 1948 प्रसिद्ध झालेलं पुस्तक आहे आणि याच्या आधीचा भाग 1946 प्रसिद्ध झालेला आहे. आपण ट्रस्टकडे परवानगी मागितली होती आणि याच्या पुनर्मुद्रणाची परवानगी आपल्याला ट्रस्टकडनं मिळाली होती. आणि मी विनंती केली होती या ग्रुपवरच की कुणीतरी हे कार्य जर घेतलं, याचं पुनर्मुद्रणाचं, फार बरं होईल. आणि इमिजिएटली डॉक्टर राजेंद्र निस्ताने जे अमरावतीचे आहेत त्यांनी त्याला रिस्पॉन्ड करून त्यांनी ते कार्य स्वतःच्या शिरावर घेतलं, स्वतःच्या खिशातनं पैसे घालून. एकट्या माणसाने एवढंच. आता अमरावती केंद्रही त्यांच्या पाठीशी आहे. अमरावती केंद्राने पण 500 प्रती घेण्याचं त्यांना कबूल केलं आहे. आणि हे बाबांच्या कृपेने
ह्या पुस्तकाचे 1 आणि 2 पहिल्यांदा एकच भाग करणार होतो ना आणि 500 प्रती छापणार होतो घाबरत घाबरत, पण फायनली आता ते 1000 प्रती छापणार आहेत आणि ह्या पुस्तकाचे दोन्ही भागांचा मिळून त्यांनी एकच पुस्तक केलंय. ह्याची साधारण 280 वगैरे पानं होती, त्याची 360 होती. पण हे छोटं आहे, असं नोटबुक सारखं छोटं पुस्तक आहे. तर आता ते त्यांनी मला वाटतं मोठं केलं असेल किंवा नॉर्मल पुस्तकाची साईज असेल काय ते माहिती नाही, पण 360 पानांचं दोन्ही भागांचं एकत्र एक पुस्तक छापून तयार आहे. 10 एप्रिल नंतर त्यांनी सांगितलं की ते अमरावतीमध्ये त्यांनी हे सगळं काम केलेलं आहे आणि पहिलं हे पण आवृत्ती अमरावतीतच प्रसिद्ध झाली होती आणि 10 एप्रिल नंतर हे पुस्तक मेहर बाबांचे अध्यात्म परलेख आणि संदेश डिस्पॅच साठी रेडी आहे. तर प्रयत्न करा की ग्रुपमध्ये ते मागवलं तर जास्त चांगलं होईल. 10, 20, 50 म्हणजे त्यांना पण तो सोपं जाईल, तुम्हालाही सोपं जाईल. कारण आजकाल पोस्टेजचा भलता खर्च आहे आणि ते एकट्या माणसाला एवढं मॅनेज करणंही कदाचित कठीण जाईल. किंवा आपण ही पण व्यवस्था केली की ठिकठिकाणी केंद्रांमध्ये त्याच्या प्रती आपण ठेवणार आहोत. जसं पहिला रिस्पॉन्स आपल्याला श्री डोंगरे साहेबांकडनं मिळाला की मनीष नगरला नागपूरला ते 50 प्रती ठेवणार आहे. पुणे केंद्रांनी पण सहमती दाखवली, ते 50 प्रती ठेवणार आणि त्या संपल्या तर पुन्हा मागून त्या अवेलेबल करून देतील. काल मुंबई केंद्राची पण सहमती आली, ते पण ठेवणार आहेत प्रती. मेहराबादला समाधीवर जाताना रेल्वे ट्रॅक क्रॉस करून समाधीवर जाताना डाव्या हाताला कोपऱ्यावर एक दुकान आहे. त्या दुकानाचं नाव मला आठवत नाही, पण ते किशोर भोज्यांचं दुकान आहे मेहराबादला. त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी असतात आणि योग्य किमतीत ते आपल्या सगळ्यांना माहित असेल. किशोर भोज्जाही हे पुस्तक ठेवणार आहे. मला वाटतं धरमपेठला पण ठेवतील, नागपूरला, सावनेरला ठेवणार आहेत, डॉक्टर थावरे ठेवणार आहेत खाप्याला. अमरावतीला 500 प्रती त्यांनी नोंदवलेल्या आहेत. अमरावती केंद्रामध्ये 500 प्रती असणार आहे. यवतमाळमध्ये ठेवणार आहे, वर्ध्यामध्ये राहतील, अकोल्यामध्ये राहतील. म्हणजे तुम्हाला जवळपासच्या केंद्रात मधून ते आणणं सोपं जाईल. म्हणजे उगाच पोस्टेजचा त्रास आणि खर्च वाचेल. आणि तिथे केवढी रांग लांब असते ते पोस्टामध्ये पार्सल वगैरे करायला ना. तरीही कुणाला वैयक्तिक हवं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज टाकू शकता. फोन घेणं कठीण आहे, आता मागासपासून 4 फोन येऊन गेले, मी सगळे बंद केले. किंवा डॉक्टर राजेंद्र निस्तान यांचा नंबर ग्रुपवर दिलेला आहे, याच्यामध्ये तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता किंवा जवळच्या केंद्राला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि काही तुमच्या सूचना असतील तर नक्की सांगा. ही एक छोटी हे होती. हे अत्यंत मौलिक आणि सुंदर पुस्तक आहे. मराठी भाषेत अशी बाबांचे फार लिटरेचर एवढं सुंदर नाहीये. जे काही आहे ते डॉक्टर सी.डी. देशमुखांच्या कृपेने झालेलं आहे. आणखीन एक गॉड स्पीक्स आहे पंडितांचं, तेही आउट ऑफ प्रिंट आहे, ते बघू आपण नंतर. पण सध्या हे पुस्तक हे इतकं सुंदर आहे. डिस्कोर्सेसची बघितलं तर आपण बऱ्याच काळपर्यंत लेक्चरच्या वेळेला डिस्कोर्सेस मधला त्याचा चॅप्टर नंबर, पेज नंबर सांगत होतो. ह्याच्यानंतर डिस्कोर्सेस छापलं, तेही सी.डी. देशमुखांनीच लिहिलेलं होतं, पण हे ॲज गुड ॲज मराठी डिस्कोर्सेस आहे. हे वाचल्यानंतर गॉड स्पीक्स समजायला सोपं जातं. आयुष्यातले कितीतरी प्रश्नांची उकल होते. भरपूर आध्यात्मिक रहस्य याच्यात उजागर केलेली आहेत, उलगडून सांगितलेली आहेत आणि अगदी संदर्भ ग्रंथासारखं घरात असावं असं पुस्तक आहे. बरं, एवढं असून या पुस्तकाची किंमत त्यांनी फक्त 135 रुपये ठेवली. हे मूळ पुस्तक 5 रुपयाला होतं 46 साली. आता हे 75 वर्षानंतर ते पुस्तक 135 रुपयाला दोन्ही ग्रंथ एकत्र आहेत. 135 म्हणजे काहीच नाहीये. मी तर म्हणते ज्यांना शक्य आहे त्यांनी 4-4, 5-5 प्रती घ्याव्या. कुठे कुणाच्या वाढदिवसाला, लग्नाला, मॅरेज अॅनिव्हर्सरीला कुठे गेलात, कुणाकडे सदिच्छा भेट द्यायला गेलात, तर इतर काहीतरी कचरा गिफ्ट 1000, 5,000 असेच उगाच घालता. त्यापेक्षा हे पुस्तक जर तुम्ही कुणाला गिफ्ट दिलं तर तुमचे परिचित असतील, परिवारातले असतील, मित्र असतील, ऑफिसमधले असतील, तुमचा बॉस असेल, कलिग असतील, शेजारी पाजारी असतील, त्यांना हे पुस्तक तुम्ही गिफ्ट द्या. ते बाबाप्रेमी असो नसो, ते जास्त मौलिक, किती मौलिक देणगी होईल ती तुमच्याकडनं त्यांना, इतर कुठल्याही ह्याच्यापेक्षा. आणि विशेषतः तुमच्या ऑफिसमध्ये जे तुम्हाला त्रास देतात, जो बॉस त्रास देतो, त्याला तर आधी हटकून द्यावी. खैर, जे मराठी भाषिक असतील त्यांना जरूर. तर ही छोटी सूचना होती. थँक्यू. जय बाबा. सॉरी फॉर द इंटरप्शन. आपण पुढे जाऊया.
तर परमेश्वरी अवताराचा खरा अर्थ आपण बघत होतो ह्या पॅरेग्राफ मध्ये. आता बाबा सांगतात, ह्या पॅरेग्राफची सुरुवात अशा वाक्याने होते की अवतार काल हे जगताच्या वसंत कालाप्रमाणे आहोत. ते जगतामध्ये नवीन शक्ती, जागृतीची नवीन जाणीव आणि आयुष्याचा नवीन अनुभव देतात. हेही काही थोड्यासाठी नव्हे. काही सिलेक्ट लोकांना ही जागृती मिळते का, अनुभव मिळतो? बिलकुल नाही. जेव्हा अवतार असतो तेव्हा तो सगळ्यांसाठी असतो, संपूर्ण सृष्टीसाठी. फक्त मानवजात नव्हे, सगळी सृष्टी, सगळे जीवात्मा, त्यातले पत्थर आले, दगड आले, धातू आले, झाड झुडूप, पशु पक्षी प्राणी सगळे आले. प्रत्येकात तिथे हेही काही थोड्यासाठी नव्हे तर सर्वांसाठी. आणि त्यामुळे ज्या जागृती आणि उत्साह या गुणांचा उपयोग व त्यापासून होणारा आनंद काही उत्क्रांत आत्म्यांनाच मिळत होता, त्या जागृतीचा आणि उत्साहाचा अनुभव आता सर्व मानव जातीस मिळू शकतो. जेव्हा अवतार नसतो तेव्हा सद्गुरूच्या छायेखाली जे असतील तेवढ्या लोकांनाच त्या गुणांचा, त्या जागृतीचा, त्याचा आनंदाचा उपयोग होतो. पण जेव्हा अवतार येतो त्यावेळेला ही जी नव जागृती आहे, हा जो नवा उत्साह आहे, ह्याचा अनुभव संपूर्ण सृष्टीस मिळतो, संपूर्ण मानव जातीस मिळू शकतो. अशा रीतीने एकंदरीत जीवन जाणीवेच्या वरच्या पायरीवर नेले जाते. एक जे कॉन्शियसनेसची स्टेप आहे तीच अपलिफ्ट होते सगळ्यांची, आणि उत्साहाच्या नव्या दमाने ते चालवले जाते. विकारांकडून विचारांकडे होणारी क्रांती ही एक पायरी असून विचारांकडून अंतस्फूर्ती होणारी क्रांती ही दुसरी पायरी. विकार षड्रिपू, त्या विकारांकडून विचारांकडे जायचं आणि विचारांपासून अंतस्फूर्ती. पहिली पायरी काय आहे? विकारापासून विचाराकडे. दुसरी पायरी काय आहे? विचारांपासून अंतस्फूर्तीकडे होणारी ही क्रांती दुसरी पायरी आहे. दैवी व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून ही निर्मितीक्षम नवीन अंतस्फूर्ती एका विशिष्ट अर्थाने मूर्त रूप होते. ही जी अंतस्फूर्ती आहे ही मूर्त रूप होते. ती अंतस्फूर्ती कशी आहे? ती निर्मितीक्षम आहे. आता ही जी अंतस्फूर्ती, किंवा त्याला आपण काय म्हटलेलं आहे, विचाराकडून आलेली अंतस्फूर्ती, ही जी दुसरी पायरी आहे ही निर्मितीक्षम आहे. ही नवीन अंतस्फूर्ती निर्मितीक्षम आहे. कसली निर्मिती करेल? गुणांची निर्मिती करेल, अध्यात्मातल्या प्रगतीची निर्मिती करेल, जाणीवेच्या नव्या दिशा, नव्या पायऱ्या, नवी हाईट, ते उंची ती साध्य करेल. ही जी आणि ती कुठून येईल? ती दैवी व्यक्तिमत्वातून. हे दैवी व्यक्तिमत्व कुणाचं? अवताराचं. तर त्या अवताराच्या माध्यमातून अशी निर्मितीक्षम नवीन अंतस्फूर्ती एका विशिष्ट अर्थाने मूर्तिरूप होते. हाच परमेश्वरी अवतार. परमेश्वरी अवतार म्हणजे कोण? तो निर्मितीक्षम आहे, नवीन अंतस्फूर्ती देणारा आहे. नवीन अंतस्फूर्ती जी निर्मितीक्षम आहे, जगाला उत्साह देणारी आहे, जागृतीच्या जाणीवेच्या एका नव्या पायरीवर संपूर्ण जगाला नेऊन ठेवणारी आहे. असं जे दैवी व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे ईश्वराचा अवतार होय. अवतार हा उत्क्रांतीद्वारा सद्गुरू होणारा पहिलाच आत्मा होय. अवतार कोण आहे? मगाशीच बघितलं, अवतार हा सर्वश्रेष्ठ सद्गुरू आहे. पण कसा होतो तो? उत्क्रांतीद्वारा. संपूर्ण ती जो कोहम पासून सोहम पर्यंतचा प्रवास आहे, जीवात्म्यापासून परमात्मा आणि परमात्म्यापासून शिवात्मा, हा प्रवास म्हणजे अवतार. असा जो अवतार आहे तो उत्क्रांतीद्वारा होणारा सद्गुरू आहे. आणि हा अवतार म्हणजे कोण आहे? तर या उत्क्रांतीद्वारा ज्या पहिल्या आत्म्याने सद्गुरू अवस्था प्राप्त केली तो आत्मा म्हणजे अवतार. आणि ज्याने आपला आविष्कार पूर्वी केला, आता तो आत्मा, तोच आत्मा परत परत येतो.
आता बाबा जेव्हा सांगतात की आपण जेव्हा म्हणतो तोच आत्मा परत येतो, किंवा आपण बाबा जेव्हा सांगतात की मीच राम होतो, मीच कृष्ण होतो, मीच होतो, म्हणजे कोणी, कारण परमात्मा एकच आहे. वेगळा आहे का? नाही. तो अविभाज्य आहे. त्याचे वेगवेगळे पण तुकडे करता येतात का? नाही. तो अपरिवर्तनशील आहे, म्हणजे न बदलणारा आहे. म्हणून की बाबा जे सांगतात की मीच राम होतो, मीच कृष्ण होतो, मीच बुद्ध होतो, मीच मोहम्मद होतो, मीच ख्रिस्त होतो, म्हणजे काय? कारण परमात्मा एकच आहे. मग तोच पुन्हा वेगवेगळी रूप वेगवेगळ्या काळात घेऊन येतो, आणि असा तो परमेश्वराचा अवतार असतो, की जो आत्मा या उत्क्रांतीच्या पूर्ण प्रक्रियेतून जाऊन पहिला आत्मा ज्याने स्वतःला ओळखलं, तो पहिला सद्गुरु म्हणजे पहिला अवतार. आणि तो सतत असा आविष्कार स्वतःचा करत राहतो आणि पुढेही करेल. असा कोण एकच अवतार आहे. पण सद्गुरु काय, एकदा त्याने हा देह सोडला की तो पुन्हा येत नाही. या अवतारामधूनच परमेश्वराने आपल्या जाणीव नसलेल्या देवपणापासून जाणीव असलेल्या देवपणापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. जो पहिला आत्मा ज्याने जाणीव नसलेल्या देवपणापासून जाणीव असलेल्या देवपणापर्यंतचा संपूर्ण प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला, उत्क्रांतीमधून जो पूर्ण फिरला ह्या प्रवासासाठी, ह्या जाणीवेसाठी, तो देव होता पण त्याला जाणीव नव्हती. या जाणीवेसाठीच त्याने स्वतःला बंधनात घालून घेतलं, आणि ह्या पूर्ण उत्क्रांतीतून जो फिरला आणि मग जो प्रकट झाला, तो हा प्रकट झाला शब्द चुकीचा आहे, पण ज्याने ईश्वरी साक्षात्कार प्राप्त केला, जो सद्गुरु झाला, तो हा असा अवतार, तो एकच आहे. तो परत येतो आणि आपल्या ज्या जाणीव नसलेल्या देवपणापासून जाणीव असलेल्या देवपणापर्यंतचा पहिला प्रवास त्याने पूर्ण केला, तो अवतार म्हणून येतो. तो अवतार, तो कोणता? बियॉन्ड. जाणीवयुक्त परमात्मा होण्याकरता त्याला प्रथम नेणिवेत मनुष्य व्हावे लागते. असा त्याला जाणीव नाही मी परमात्मा आहे, ईश्वर आहे, पण असा जाणीवयुक्त परमात्मा होण्यासाठी त्याला पहिल्यांदा नेणिवेत यावं लागलं. जाणीवच्या विरुद्ध नेणीव, की माहीत नसणं, बंधन मुक्त आहे तरी त्याने स्वतःला बंधनात घालून घेतलं. मानवांच्या मुक्ततेसाठी परमेश्वराने जाणीवपूर्वक धारण केलेला नरदेह म्हणजे अवतार होय. मानवांच्या मुक्ततेसाठी कशातून मानवाची मुक्तता करायची? की ह्या सगळ्या बंधनापासून, आत्म्यापासून त्याला परमात्म्याशी ऐक्य साधण्यासाठी, ह्या ज्या भौतिक जगातून त्याची संस्कारातून, अहमभावातून, त्याच्या मनातून मुक्तता करून त्या आत्म्याला पुन्हा परमात्म स्वरूपापर्यंत नेण्यासाठी ज्या परमेश्वराने जाणून बुजून जाणीवपूर्वक मनुष्य देह धारण केला, जेणेकरून या मनुष्य देहात येऊन हाताला धरून सांगून समजावून तो इतर मानवाचं कल्याण करू शकेल, त्यांची आध्यात्मिक प्रगती साधून त्यांना मोक्ष किंवा मुक्ती किंवा सद्गुरु अवस्था प्राप्त करून देऊ शकेल, यासाठी जो मनुष्य देह त्या परमेश्वराने धारण केला, तो मनुष्य देह किंवा नरदेह म्हणजे अवतार होय. विनाश थांबवण्यासाठी अवतार. हो, 6:54 झाले. मला वाटतं इथे आपल्याला थांबायला हवं. आपण जे बाकी ऍक्च्युली हा पूर्ण हरकत नव्हती पूर्ण व्हायला, पण हरकत नाही. 1-1.5 पान राहिलेलं आहे, ते आपलं वाचून होईल पण एक्सप्लेन होणार नाही. आणि खूपच छान आहे. त्या एकेका शब्दामध्ये, एकेका वाक्यामध्ये संपूर्ण काही अध्यात्म आलेला आहे. म्हणून हा 10वा चॅप्टर फार महत्वाचा आहे ह्याच्यातला, अवतार ह्याचा, की ज्याच्यामध्ये संपूर्ण अध्यात्म आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. एक वाक्य इतकं मोलाचं आहे याच्यामधलं. आता कुणाला काही प्रश्न असतील
शंका असतील, मगाशी कोणीतरी हात रेज केला होता, हँड रेज केला होता, किंवा कुणाला काही शेअर करायचं असेल तर त्यांनी ते प्लीज करावं. आणि आज केतकीचं मीटिंग असूनही तिनं लिंक घेतली, ती जबाबदारीने पार पाडले, आणि ओमनी पुढची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर पेलली, आणि तो को होस्ट होऊन त्यांनी हे संपूर्ण मीटिंग निभावली. आणि तुम्ही सगळे ह्याला हजर राहिलात म्हणून तुमचं, त्या दोघांचं मनपूर्वक आभार. परमेश्वराचे, बाबांचे खूप खूप आभार. थँक्यू बाबा. आणि आज प्रार्थनेसाठी आपण आरवीच्या गुल्हाणे ताई आज प्रार्थना करतील, आणि सुरेखाताई डोंगरे आहेत का त्या आरती म्हणतील. आज मी एक थोडा वेगळा इथे रेकॉर्डिंगचा प्रयत्न केलेला आहे. आता तो किती सक्सेसफुल झालाय बाबा जाणे. तर प्लीज कुणाला काही विचारायचं असेल आणि काही शेअर करायचं असेल. जय, हो हो येतोय. जय बाबा. हा, एक मिनिट, एकच. हा, माधुरी एकच मिनिट द्या मला, थांबा प्लीज, एक मिनिट जरा.